नमस्कार। आज आदरणीय आमच्या गुरु भाग्यश्री सातपुते मॅडम यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित या मुंडेवाडी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका, उपस्थित मुंडेवाडी गावातील सर्व ग्रामस्थ, तरुण सहकारी, ज्येष्ठ मार्ग आहे की आज मॅडम जरी सेवेतून निवृत्त होत असल्या तरी बाई कधीच कुठल्या सेवेतून निवृत्त होत नसती। ती नेहमी तिच्या जबाबदारीवर कार्यरत असते हे आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पण खऱ्या अर्थानं म्हणजे मी मगाशी आले 10:30चं टायमिंग होतं कार्यक्रमाचं, मला यायला उशीर झाला। मलाच खरं तर भीती वाटत होती कारण मॅडम फार शिस्तीच्या आहेत। आम्ही म्हणजे शिवाजी महाराजांच्या जयंतीला मॅडम पुढाकार घेऊन तिथलं सगळं पार पडताना आज बघितलंय आम्ही, आणि अतिशय शिस्तीनं सगळ्या महिलांना अगदी व्यवस्थित सांभाळून तो कार्यक्रम त्या नेहमी दरवर्षी पार पडत असतात। आम्हाला म्हणजे नेहमी मॅडमचं कौतुक वाटत आलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं हे सगळी जबाबदारी पार पाडत असताना आज 34 वर्ष सेवेत इथं झालेले आहेत, पण ती 34 नसून 39 आहेत। त्यांनी अगोदरही 5 वर्ष शाळा म्हणजे ह्याला केलेलं आहे। त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे ग्रामीण मध्ये असू दे किंवा कुठल्याही ठिकाणी एक महिला म्हणून काम करत असताना म्हणजे मी काही पुरुषांना कमी लेखत नाही, पण तुमच्या तुलनेत जरा जास्त संघर्ष आमच्यासारख्याला करावा लागतो, महिलेला करावा लागतो। आणि त्या संघर्षातून जात असताना परिवाराची जबाबदारी असते, आणि त्याचबरोबर हा इथला एवढा मोठा परिवार, हा देखील परिवार म्हणूनच मॅडमनी इथं काम केलेलं आहे। आणि ही जबाबदारी पार पाडत असताना त्या अतिशय चांगल्या प्रकारे इथं खरा उतरलेल्या आहेत। आणि विशेष कौतुक मला प्रसाद दादाचं करायचं आहे। मॅडमनी या मुलांवर जेवढे संस्कार दिलेले आहेत तितकेच चांगले संस्कार त्यांच्या दोन्ही मुलांवरती दिलेले आहेत। आणि माझ्या म्हणजे मी नगरपालिकेमध्ये का इलेक्शन करत असताना मुंडेवाडी ग्रामस्थांचा जेवढा सिंहाचा वाटा आहे तेवढा जास्त ते प्रसाद दादाचा आहे, कारण माझी प्रत्येक सभेची धुरा त्या प्रसाद दादांनी सांभाळली आहे। आणि माझ्या ह्याच्यामध्ये त्यांचं कौतुक करणं म्हणजे माझ्याकडून कधीच राहू शकत नाही। त्यांच्या म्हणजे ते स्वतः प्राध्यापक असताना तिथली रजा टाकून माझ्यासाठी 1 महिन्याचा वेळ ह्या दादांनी दिलेला आहे। खरं तर मी अंतःकरणातून त्यांना म्हणजे नेहमी करते की मॅडमचे अतिशय चांगले संस्कार दोन्ही मुलांवरती घडलेले आहेत। अतिशय चांगल्या संस्कारात त्यांनी दोन्ही मुलं वाढवली, आणि आता सेवेतून निवृत्त होत असताना ही एक जबाबदारी त्यांनी अतिशय चांगल्या उत्कृष्टरित्या पार पाडलेली आहे। तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे गुरु म्हणजे साक्षात काशी, आणि 7 तीर्थ तळापाशी ऐशे गुरु त्यांचे चरण हृदयी धरू। म्हणजे आज विद्यार्थ्यांना देखील मनात एक भावना निर्माण झाली असेल की एवढ्या चांगल्या गुरुच्या सेवेतून निवृत्त होणं म्हणजे आपल्यासाठी तसं म्हणजे हा आनंदाचा दिवस नाहीये, जरी म्हणजे दोन्ही सम ह्याच्यात आहे। कारण विद्यार्थ्यांना एका म्हणजे उद्यापासून मॅडम दिसणार नाही त्याची खंत असणार आहे, पण खऱ्या अर्थाने मी मॅडम तुम्हाला पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देते। आमच्या सारख्यांना अत्यंत गरज आहे, म्हणजे आता ह्या चिमुरड्यांना शिकवलं आणि उद्या आमच्या सारख्यांच्या मार्गदर्शनासाठी तुम्ही तयार राहावं, ही पुढची जबाबदारी तुम्ही पार पाडण्यासाठी सज्ज व्हावं ही आशा व्यक्त करते। आणि खरंच मगाशी सरांनी सांगितलं की समाजसेवेमध्ये त्या पहिल्यापासूनच कार्यरत आहेत, त्यांचं अख्खं कुटुंब समाजसेवा करत आहे, आणि पुढची भविष्य तुमच्यासाठी उज्ज्वल आहे। नक्कीच आमच्यासारख्यांना प्रेरणा देण्यासाठी तुम्ही काम करावं, आणि येणाऱ्या काळामध्ये आपली एक नवीन ख्याती निर्माण व्हावी। आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बाई कधीच कुठल्या सेवेतून रिटायर होत नसती, पुढची जबाबदारी तुमची वाट बघत आहे, आणि त्या जबाबदारीसाठी सुद्धा मी तुम्हाला शुभेच्छा देते। आणि मला इथं बोलवलं, सन्मानित केलं त्याबद्दलही मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करते। आणि तुम्हाला उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य आणि तुमचं पुढचं आयुष्य सुखकर जावं ही सदिच्छा व्यक्त करते। सरांना देखील शुभेच्छा देते, उद्यापासून त्या घरात असणार आहेत रोज। आणि खरंच म्हणजे करावं तेवढं कौतुक कमी आहे। एवढं बोलते आणि मी थांबवते माझे 2 शब्द।